हो हो. सर, आपलं हे आंदोलन आज कशाबद्दल सुरू आहे? आमचं आंदोलन महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटनामार्फत आमचे विविध मागण्या आहेत. त्यापैकी मुख्य मागणी आहे की जुन्या पेन्शन योजना लागू करावी तोपर्यंत, किंवा जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत केंद्र सरकारची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी आहे त्याच्यामध्ये आम्हाला डीसीपीएस नंबर अद्यापपर्यंत मिळालेला नाही, प्राण नंबर मिळालेला नाही. आणि यामुळे आमच्यापैकी काही अधिकारी कर्मचारी जे काही कारणास्तव एक्सपायर झाले किंवा काही हे झालं तर त्यांचा पेन्शन प्रकरण अद्यापही मंजूर झालेलं नाहीये. तर आम्हाला त्याकरता आम्हाला ते प्राण नंबर मिळावा. आणि आमचं मुख्य मागणी ही आहे की आणखीन एक मुख्य मागणी आहे की आम्हाला लेखा कोषागारामार्फत वेतन मिळावे. लेखा कोषागारामार्फत वेतन मिळाले तर प्राण नंबरचा आणि डीसीपीएसचा प्रश्न आपोआप सुटू शकतो. तसेच तिसरी आणखीन एक मुख्य मागणी आहे की मुख्य अधिकारी पद गट ब यामध्ये आम्हाला सध्याचा कोटा जो आहे तो 20% आहे. आम्हाला इतर विभागाच्या धर्तीवर 50% प्रमाणे कोटा, 50% कोटा पदोन्नतीने तसेच विभागीय परीक्षेद्वारे आमच्या संवर्ग अधिकाऱ्यांना त्यातून संधी मिळावी याच्यासाठी अशा विविध मागण्या आहेत आमच्या. याच्याकरता आम्ही संप पुकारला आहे. शासनाला याबाबत वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, आमच्या वरिष्ठ कार्यालयाला वेळोवेळी निवेदन दिलं आहे. परंतु गेल्या 4 वर्षापासून शासनाने ती मागणी कुठल्याही मागण्यांवर आजपर्यंत काही कारवाई झालेली नाहीये. यामुळे शासन आमच्या मागणीवर दुर्लक्ष करते अशी आमची धारणा झाली आहे. याकरता आमच्या संघटनेमार्फत हा संप पुकारण्यात आलेला आहे. आणि मुक्ताईनगर नगरपंचायतमधील कर्मचारी अधिकारी आम्ही या मागण्यांकरता संपात सहभागी आहोत. आणि आपल्या काही कर्मचाऱ्यांचा समावेशाचा मुद्दा होता एक. हो, आमच्या सोबत काही कर्मचारी आहेत जे राज्यातील काही नवीन नगर परिषदा नगरपंचायती झाल्या असून त्याच्यामध्ये काही जे कर्मचारी आहेत त्यांचं ग्रामपंचायतीतून नगर परिषदेमध्ये समावेशन करण्यात येतं. परंतु मुक्ताईनगर नगरपंचायतीला अद्यापही काही लोकांचं समावेशन बाकी आहे. शासन स्तरावर प्रस्ताव प्रलंबित आहे. तर त्या कर्मचाऱ्यांनाही आमच्या संपाला पाठिंबा दर्शवून त्यांची मुख्य मागणी समावेशन करावे अशी मागणी त्यांच्या दर्शवली आहे. त्यांनी समावेशन कराव्याबाबत तर त्यांचंही शासनाने समावेशन करावं आणि त्यांनाही हे करावं शासनामार्फत, म्हणजे जेणेकरून नगरपालिकेला स्टाफ उपलब्ध होईल. आपला बेमुदत संप सुरू आहे. या दरम्यान नागरिकांना आपण काय आवाहन करणार? नागरिकांना आमचं आव्हान आहे की नागरिकांनी आमच्याही मागण्या समजून घ्याव्या. आम्ही नागरिकांना त्रास व्हावा या उद्देशाने आम्ही संप करत नसून आमच्या मागण्या न्याय्य आणि रास्त आहे याच्याकरता नागरिकांनाही आम्हाला पाठिंबा द्यावा. सर्व असं आम्ही महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेमार्फत नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्हाला कोणत्याही नागरिकाला कधीही त्रास होईल या उद्देशाने आम्ही हा संप करत नाही.